12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेले परळी शहर एक समृद्ध इतिहास व संपन्न वारसा असलेल्या या परळी शहरात अनेक क्षेत्रामधील दिग्गज, अनेक गुणी कलाकार, अनेक चांगले खेळाडू, अनेक चांगले साहित्यिक, लेखक अशा विविध रत्नांची खाणच जणू परळी शहराच्या मातीतून उपजते याचे अनेक वेळा प्रत्यंतर आलेले आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, बँकिंग, प्रशासकीय आदी विविध क्षेत्रांमध्ये परळीच्या या रत्नांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. यातच कलेच्या क्षेत्रामध्ये आता नव्या पिढीतून चिरंजीव निलेश बिपिन देशपांडे हा युवक एक उभरता कलाकार म्हणून मराठवाड्यात पुढे येताना दिसत आहे. बासरी वादनाच्या दुर्मिळ अशा प्रकारच्या कलेमध्ये त्याने आपला हातखंडा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असून निलेश देशपांडे हा युवक आता मराठवाड्यातील मोजक्या बासरी वादकांपैकी एक उत्कृष्ट वादक म्हणून पुढे येताना दिसत आहे. अनेक प्रकारच्या कलाकारांनी परळीचे नाव उज्ज्वल केले आहेच. बासरी वादनामध्ये एकमेव निलेश देशपांडे हा युवक आपल्या कलेला विकसित करण्याचा सध्या प्रयत्न करताना दिसतो आहे. निलेश बिपिन देशपांडे हा परळीचा भूमिपुत्र असून त्याच्या या कलेतील उत्कर्षाबद्दल सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. चिरंजीव निलेश देशपांडे यांचे बासरीवादन हे अव्वल दर्जाचे बासरीवादन असल्याचे सांस्कृतिक व कलेच्या क्षेत्रातील दिग्गज लोकांनी कौतुक केलेलेच आहे. आता यानंतरच्या काळात त्याची ही कला वरचेवर बहरत जाणार यात शंकाच नाही. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री राम लल्लांची प्रतिष्ठापना होती. त्या अनुषंगाने सर्वत्रच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिरंजीव निलेश देशपांडे याच्या बासरी वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या बासरीच्या स्वरातून राममय वातावरण निर्माण करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा हा कार्यक्रम ठरला. चिरंजीव निलेश देशपांडे याने कलेच्या क्षेत्रात निर्माण केलेला हे कौतुकाचा क्षण आणि त्याची या कलेतील प्रगती यासाठी तमाम परळीकरांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
त्यानंतर गीतरामायणातलं सर्वात फेमस गाणं स्वय श्री रामप्रभू हे वाजवण्याचा प्रयत्न करतो.